नाशिक शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 190वी जयंती महिला शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले चौक, मुंबई नाका येथून महिलांनी मोठ्या उत्साहात दुचाकीद्वारे रॅली काढून नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. घोषणांनी मुंबई नाका ते कालिदास कला मंदिरापर्यंत मशाल ज्योत पेटवून ही रॅली मोठ्या उत्साहाने काढण्यात आली. अनेक महिलांच्या हातात मी सावित्री लिहिलेली शाळेची पाटी असल्याने रॅली आकर्षक ठरली. रॅलीत महिलांसह पुरुष देखील तितक्याच उत्साहात सहभागी झालेले होते. या रॅलीचे नियोजन जोश फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. रॅलीचे नेतृत्व जोश फाउंडेशनच्या वतीने नगरसेविका समीना मेमन, संतोष कमोद, मंगला जाधव, प्रकाश महाजन, कैलास सोनवणे, भारत जाधव यांनी केले. रॅलीचे आगमन कालिदास कला मंदिर येथे होताच कालिदास परिसर देखील घोषणांनी दुमदुमून गेला. कालिदास कला मंदिराच्या प्रवेशद्वारावर क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, योगेश कमोद, आमदार देवयानी फरांदे, विजय राऊत, बाजीराव तिडके, PM सैनी, निलेश खैरे, माधुरी बोलकर, अनंता सूर्यवंशी, कल्पना कुटे, वैशाली नाईकवाडे, शशी हिरवे, आशा कटारे, उत्तमराव तांबे मामा, अनघा धोडपकर, संजय गीते, राजेश शर्मा, चंद्रकांत बागुल आदी मान्यवरांसह माळी समाज सेवा समिती व जोश फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. कालिदासच्या प्रवेशद्वारावर सृष्टीराज अकॅडमी या चित्रकला संस्थेचे विनोद सोनवणे यांनी भव्य रांगोळी काढली. या कार्यक्रमानंतर गेल्या मार्च महिन्यापासून कालिदास कला मंदिराच्या पडदा उघडण्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या दर्शकांनी पडदा उघडताच जोरदार टाळ्या वाजवून सावित्रीच्या वेशभूषात आलेल्या श्रावणी राजेंद्र बागुल या कलावंताचे स्वागत केले. यावेळी श्रावणी हिने "वय मी सावित्री बोलते" या एकांकिकाचे सादरीकरण केले. मी लाडणे शेठजी म्हणत त्यांनीच मला लिहायला वाचायला शिकवले. बाई शिकली म्हणून माणसा कप्पाळाला आठ्या पडत होती. आणि काय तोच सोन्याचा दिवस उजाडला. 1848ला फुल्यांच्या भिडेंच्या वाड्यात आम्ही पहिली शाळा काढली. आणि काय संपूर्ण पुण्यात आग लागली, अनर्थ झाला अशी आरडाओरड ऐकू यायला लागली. शेठजी विचारत पडले, आता करावं तरी काय, कारण शिक्षक बंधूंनाच वाळीत टाकण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. शेठजीने म्हटलं, शेठजी अहो कसला विचार करता. व त्यास उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. यानंतर आम्ही फुले दाम्पत्य आलो तुमच्या भेटीला हा नलिनी आहेर यांनी कठपुतलीच्या माध्यमातून महात्मा फुले व सावित्री फुले यांचे विचार प्रेक्षकांसमोर सादर केले. माझी ओळख म्हणजे माझे शेठजी ज्योतिराव फुले, मी ज्योतींची सावित्री. माझे शेठजी शिक्षण महर्षी बर का. त्यांनी मला वाचायला, लिहायला आणि मोठा विचार करायला शिकवलं. ते नेहमी म्हणत, विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. मुली शिकल्या तर समाजाची प्रगती लवकर होईल असा माझा ठाम विश्वास आहे. या कठपुतलीची निर्मिती टाकाऊतून टिकाऊ वस्तू जसे वापरलेले मोजे, कापूर यातून करण्यात आली. यावेळी ओम शेवाळे या उभरत्या कलावंताने थेट व्यासपीठावर असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री फुले यांच्या पुतळ्यांशी संवाद साधला. त्यांनी मला 1, 2, 3 असं शिकवलं, म्हणून मी हुशार झालो. थँक्यू, मी हुशार आहे ना. थँक्यू. सर्वांना जाणीव आहे की शिक्षणाशिवाय आपले आयुष्य निरर्थक आहे. पण त्या काळाचं काय जवळपास 200 वर्षापूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रियांना घराबाहेर पाऊल टाकण्याचीही परवानगी नव्हती, अशा विकट परिस्थितीही एका सामान्य महिलेने पुढाकार घेतला स्त्रियांच्या उच्च शिक्षणासाठी.
स्त्रियांना शिकवण्यासाठी. कारण त्या स्त्रीला माहीत होतं जर स्त्रीला विद्या प्राप्त झाली तर तिचा आत्मविश्वास वाढेल आणि समाजात स्वतःचे विचार मांडण्याची क्षमताही वाढेल. तसेच सृष्टी चव्हाण आणि सानिया सय्यद यांनी देखील सावित्रीची भूमिका एकपात्री प्रयोगाद्वारे सादर केली. Just guess, Savitribai Phule. Savitribai Phule was a social reformer and an educationalist. She was a poet from Maharashtra. She was regarded as the female teacher and principal of India, along with her husband Jyotiba Phule. Savitribai Phule was born on 3rd January 1831. Savitribai Phule was a great personality for you all and me. Savitribai Phule's great thoughts. The thing you do is the thing you make is, everything is the book you read is. Savitribai Phule is not just a great personality but a helping God for us all girls. मी हे भाषण इंग्लिशमध्ये का देऊ शकले? कारण माझ्या सावित्री मातेने जी पुण्य कमवून आमच्यासाठी जी लढाई लढली, त्या लढाईमुळेच मी आज इंग्लिश बोलू शकली. सावित्री मातेला माझा धन्यवाद की तिने आमच्यासाठी इतके कष्ट उठवले. आणि दुःखित बातमी ही आहे की जी सिरियल आली होती सावित्री मातेची, ती बंद का पडली? तिला TRP न मिळाल्यामुळे. तुम्ही सर्वांनी तिला पाहिली नाही का? हे झालं. याच्यापेक्षा दुःखित घटना कोणती असावी? आणि दुसरी गोष्ट, ज्या आजच्या सुशिक्षित स्त्रिया आहेत, सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकलं तर डोळ्यासमोर उभं राहतं त्याचं प्रभावी प्रतिबिंब. अवघ्या 9 वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह 13 वर्षीय ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिबा फुले पुढे जाऊन एक समाजसुधारक बनले. त्यांनाही असे वाटायचे की स्त्रियांनी शिकले पाहिजे आणि सावित्रीबाई फुले यांची शिक्षणाप्रतीची आस व ओढ बघून ज्योतिबांनी त्यांना चांगले शिक्षण दिले. स्त्रियांना शिक्षण किती गरजेचे आहे व लोकांना स्त्री शिक्षणाबद्दल जागृती मिळवण्याचे कठीण कार्य ज्योतिबा व सावित्रीबाई फुलेंनी केले. ज्योतिबांच्या आधाराने यांच्या पंखात बळ दिले. दोघांनी यानंतर उपस्थित विविध क्षेत्रातील महिलांना व्यासपीठावर बोलून सावित्रीबाई फुले यांचे प्रतीक म्हणून मी सावित्री नावाच्या फलकाद्वारे पहिला महिला शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी सदरचा पहिला महिला शिक्षक दिन घोषित करणे कामी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शासनाच्या वतीने विशेष प्रयत्न केल्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट आभार व्यक्त केले. यावेळी प्रामुख्याने विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री शोभा बच्छाव, आमदार देवयानी फरांदे, नगरसेविका समीना मेमन, माधुरी बोलकर, पोलीस अधीक्षक, कार्यालयीन अधीक्षक आशा कटारे, मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉक्टर कल्पना कुटे, ॲडव्होकेट मनीषा कुंवर चंद्रकोर, पत्रकार सुहता बाविस्कर आदी महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित बालनाट्य ज्ञानज्योती या पुस्तकाचे प्रकाशन योगेश कमोद, सप्तश्री माळी अक्षरबंधचे प्रकाशक प्रवीण जोंधळे, विजय राऊत आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माळी समाजाच्या 2021च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन वन विभागाचे लोणकर, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक देविदास गोरे, वित्त विभागाचे उपसंचालक डॉक्टर राजेंद्र गाडेकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे, गट विकास अधिकारी शेवाळे, सुलावाईंचे उपाध्यक्ष संजीव पैठणकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित 50 कलावंताचा संच असलेल्या सुरभी थिएटरचे राजेश शर्मा लिखित
व दिग्दर्शित क्रांती सूर्य या हिंदी महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यास प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. माणूस आज के लिए बस इतना ही. एक ऐसी पाठशाला जो शूद्र, अतिशूद्र और नीची जाति के समझे जाने वाले लोगों के लिए होगी. बाबा, मैं आपके बहू को सिर्फ पढ़ाना लिखाना नहीं चाहता, बल्कि उसे पढ़ाने लिखाने योग्य बनाना चाहता हूँ. क्या क्या? मैं पढ़ाऊंगी? माझा मित्र भिडे, उसके बारे में स्कूल शुरू करेंगे हम. लेकिन मैं कैसे पढ़ाऊंगी? कैसे होगा मुझसे सब कुछ? क्यों नहीं होगा? सब कुछ होगा. अरे ज्योति, अरे ये कैसा पागलपन है तेरा? ज्योति, अनर्थ हो जाएगा, सत्यानाश हो जाएगा. ऐसा पागलपन मत कर बेटा. को पढ़ना लिखना मना है. अरे उन ब्राह्मण पंतों जी के पीछे क्यों पड़ा है तू? मैंने वो खुद पढ़े अपने विचारों से, शूद्रों के पीछे, निचली जातियों के पीछे. तो समाज में आपसी जाति भेद पैदा कर रहे हैं वो लोग. अज्ञान के अंधकार में रखना चाहते हैं सभी पिछड़े वर्गों को. मगर मेरे होते हुए उनका ये इरादा सफल नहीं होगा. अब मैं ये जाति पर ऊंच नीच, सवर्ण शूद्र ये सब खत्म करना चाहता हूँ. बेड़ेवाड़े शुरू हुआ है. गोपाल राव, आपने मुझे गोपाल राव कहा. धन्य हो तात्या साहब, धन्य हो. आज तक इस रामोशी को गोप्या, गोपाल्या, ये रामोशा, इन शब्दों के सिवा कुछ और बुलाया ही नहीं. और आते ही आपने नाम पूछकर गोपाल राव कहा. आपकी कृपा है तात्या साहब. अरे गोपाल, गोपाल, आपकी कृपा है. गोपाल, अब जल्दी जाओ और लक्ष्मी के लेने के लिए जल्दी आओ. गोपाल, हाँ, लक्ष्मी के साथ साथ तुम भी थोड़ी पढ़ाई कर लो. अरे डरो नहीं. कितना आंखें कटवा दी और कहती है पढ़ाई लिखाई से स्त्रियों का उद्धार होगा. भला बताओ, जो बात धर्म के विरुद्ध हो उससे धर्म का उद्धार होगा या ताई, विद्या की देवी सरस्वती भी तो एक स्त्री ही है ना. फिर स्त्रियों को विद्या ग्रहण करने से रोकेगी क्या? अरे चुप रे, 4 अक्षर क्या पढ़ गई, मुझे पढ़ाने चली. चुप. आप एक स्त्री होकर स्त्री शिक्षा का विरोध कैसे कर सकती हो? अरे जो बात धर्म के विरोध हो उसका विरोध तो मैं करूंगी ना. क्या हुआ सावित्री, अब क्यों चीख रही हो? अरे भाई, किसी ने पत्थर मारा है, पत्थर. लेकिन अब तो उससे क्या? अरे भाई, ये पत्थर वत्थर मारना ठीक नहीं है. हाँ. जो कुछ कहना है वो मुंह से कहना चाहिए. कहना चाहिए. जुबान संभाल कर बात करो वरना क्षमा करना, यह भटक गए हैं. मैं तो बस अपना कर्तव्य निभा रही हूँ. अरे अरे चल चल, 4 पत्थर और पड़ गया तुझे ही पे ढेर हो जाएगी. चल. मारिन, राक्षसीन, धर्म के दुश्मन, मारो इसे. गोबर के गोले खाने के ही लायक है ये. मारो इसे गोबर के गोले. थोड़ा गोबर खा ले चांदन. जैसी औरत है, अपने पति से गुजारा नहीं होता तो गली गली घूमकर पति ढूंढती फिरती. बोलो, चिल्लाओ, जितना चाहे उतना बोलो, लेकिन यह व्रत अब टूटेगा नहीं.
किसी भी जाति की महिला की पढ़ाई अब रुकने वाली नहीं है। तात्या साहब फुले, आपकी पत्नी आज से आपके फौज की शिलेदार है। यह लड़ाई आज से मेरी लड़ाई है। सृष्टि का कौन है करता, करता है यहोवा अकर्ता। मैं तुमको समझाता था, लेकिन तुम मेरी एक भी बात नहीं मानते। शुरू से मैं तुमको समझाता था। अब आप लोग यहाँ किस लिए आए हो? बाबा, मैं गोंडे तात्या का मित्र। वहिनी के बारे में जैसे ही पता चला, ये भिड़ेबाड़ी के पास ही ये निंदनीय घटना हुई। हम सब दौड़कर वहां पहुंचे, पर ये तात्या और वहिनी के सभी कार्य में हम सब उनके साथ हैं। वहिनी पे कीचड़ फेंकने वाले उन सवर्णों का हम सब तीव्र शब्द में निषेध व्यक्त करते हैं। फिर आगे चाहे जो कुछ भी हो। हाँ बाबा, मैं सत्य चित्त पावन ब्राह्मण, वहिनी के ऊपर सवर्णों ने ब्राह्मणों ने जो कीचड़ फेंका है, इस पाप का हम परिमार्जन करना चाहते हैं। आगे से मेरा शेष जीवन आपके कार्य पर ही कटेगा, यही मेरी प्रतिज्ञा है। बाबा, मैं भी चित्त पावन ब्राह्मण हूँ। मेरा ही नाम भिड़े। तात्या और वहिनी ने जो पाठशाला शुरू की है वो मेरा ही बाड़ा है। आज के बाद तात्या और वहिनी को कौन रोकता है ये मैं भी देखता हूँ। तात्या, आपने और वहिनी ने इतने दुख झेले, हम तो टूट ही जाते, पर आप लोग पीछे नहीं हटे। धन्य है आप, आज से हम आपके दास हैं। दास मत, बस साथ। दोस्तों, ये लड़ाई किसी संगठन या किसी इंसान के खिलाफ नहीं, बल्कि हर एक जाति दूसरी जाति के साथ मिलकर एक समान अधिकार मिले, यहां तक को नारी को मान मिले, सम्मान मिले। अगर ऐसा नहीं हुआ तो महाराष्ट्र का प्रबोधन ही खत्म हो जाएगा, नए विचारों की धारा खत्म हो जाएगी, और यही हमें रोकना है। अब सब में आपका साथ तो है। जरूर। ये नए विचारों का रथ। संस्कृत भाषा को दान मत दो, दान देना है तो मराठी भाषा को दो, ये हमारी मांग है। और इसलिए पुणे में हमने मोर्चे का आयोजन भी किया है। लेकिन संस्कृत के कुछ समर्थक इस आंदोलन को भड़काना चाहते हैं, असफल करना चाहते हैं, ऐसी खबर मुझ तक आई है। तात्या साहब, समझ में नहीं आ रहा है अब आगे क्या होना चाहिए। बस इतनी सी बात है। अरे अण्णा साहब, लहू जी मांग के अखाड़े का उस्ताद वासुदेव फड़के किस दिन काम आएगा? हम दोनों ने साथ साथ दान पट्टे की तालीम ली थी। अब कहिए, एक आवाज पर 100-125 पहलवान हाजिर हो जाएंगे। लेकिन अण्णा साहब, यह समस्या इतनी बड़ी कैसे? आओ वहिनी, पेशवे हर साल ब्राह्मणों को कई लाख रुपए दक्षिणा देते थे। अब आ गया अंग्रेजी शासन, यानी दक्षिणा तो नाम मात्र हो गई। अब संस्कृत किताबें लिखने पर ही इनाम देते हैं। नहीं तात्या साहब, प्राइज देते हैं, प्राइज। यह दक्षिणा प्राइजर कमेटी, ब्राह्मणों की कमेटी, ब्राह्मणों की लिखी हुई किताबों को ही दक्षिणा के नाम पर इनाम देते हैं। अच्छा, मतलब संस्कृत भाषा का आदर उस भाषा के प्रति नहीं, बल्कि उससे मिलने वाले इनाम के प्रति है। वही तो तात्या साहब, वही तो। आपको अंग्रेजों के उसूल कानून पता ही है। कलाकारांच्या सादरीकरणामुळे हा प्रयोग उत्तरोत्तर रंगत गेला। हे नाटक संपल्यावर प्रेक्षकांनी उभे राहून कलावंतांना मानवंदना दिली। या महानाट्यात कलाकारांच्या भूमिकेत प्रामुख्याने महात्मा फुले यांच्या भूमिकेत योगेश वाघ, तर सावित्री फुले यांच्या भूमिकेत विनीता मोडक यांनी ताकदवर भूमिका निभावून महानाट्याच्या प्रारंभाचा प्रयोग खुलवला। या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सूत्रधार जोश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश कमोद यांनी केले होते।